असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. नाही आता हे बघा, हा सगळा मोठा विषय आहे आणि म्हणून आमचं सरकारकडे सुद्धा आमची मागणी हीच आहे की तात्काळ ही बँक आता दुसरा विषय काय आहे, या बँकेने काय सांगितलं, 203 कोटी रुपयाचा नफा झाला आहे. मुळात 203 कोटीचा नफाच झाला नाही, 173 कोटीचा नफा झाला आहे अशी माझ्याकडे माहिती आहे. हे कशासाठी तुम्ही लोकांना खोटं सांगताय? कशासाठी चुकीच्या पद्धतीनं MD असतील, बँक असेल, हे चुकीच्या मला काही अधिकारी भेटले की बाबा आम्ही या बँकेच्या विषयामध्ये लक्ष घालतोय, तर त्यांनी मला माहिती दिली की 203 कोटीचा जो नफा दाखवला आहे तो नफा प्रत्यक्षात 173 कोटीचा आहे. म्हणजे जवळपास हे किती पैसे चुकीच्या पद्धतीनं सांगतायत लोकांना बघा. मग असं चुकीच्या पद्धतीनं माहिती देणं, चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करणं हे कशासाठी करतं आहे? कागदोपत्री NPAतून बाहेर काढण्यासाठी हा सगळा उठाठेव हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे. तर हा सगळा बंद झाला पाहिजे. बऱ्याच दिवसापासून हे बघा, ह्या सगळ्यांचा म्होरक्या जयंत पाटील आहे, त्यांच्या ताब्यात ही सत्ता आहे. आता जयंत पाटील वर जाऊन कुणाकुणाला काय काय म्हणत असतील, आश्वासन देत असतील, कुणाच्या पाया पडत असतील, ह्याच्यावरती मला माहिती नाही की मला सांगू ते कुणाला भेटत नसतील. आमची मागणी रास्त ही आहे, या बँकेवरती प्रशासक मंडळ आलं पाहिजे, चांगला प्रशासक आला पाहिजे आणि ही बँक वाचली पाहिजे. ह्या सगळ्या लोकांनी हे 88 चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झालं. हे काय मी नुसता आरोप करतोय म्हणून बोलतोय अशातला विषय नाही. हे जे मी मुद्दे तुम्हाला सांगितले किंवा काही मुद्दे मला सांगता आले नाहीत वेळेअभावी, तर हे सगळे मुद्दे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत. या चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या मुद्द्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, संचालक मंडळावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, चेअरमनवरती, व्हाईस चेअरमनवरती, MDवरती, काही जबाबदार अधिकारी असतील तर त्यांच्यावरती, आणि त्यांच्याकडून सक्तीची वसुली झाली पाहिजे ना. हे बँकेचं नुकसान झालेलं आहे आणि ही बँक शेतकरी सभासदांची बँक असल्या कारणानं याच्यावरती कुणीही चुकीच्या पद्धतीनं काम करणं हे गैर आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं हित, सभासदांचं हित जर जोपासायचं असेल तर ह्या सगळ्या संचालक मंडळाकडून हे सगळे पैसे वसूल झाले पाहिजेत. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.